शाब्दिक, बरोबर ना? शाब्दिक समीकरण आहे. काय आहे? हे काय तुमचं त्याचं संक्षिप्त स्वरूप. कळालं? संक्षिप्त म्हणजे काय? छोटं स्वरूप, बरोबर की नाही? त्याला रिड्यूस करून बनवलेलं. आता दिसतोय तुम्हाला रासायनिक अभिक्रिया काय? हे जे दिसतात ना, ज्यांची अभिक्रिया होती परस्परांमध्ये, ते काय असतं तुमचे? अभिक्रियाकारके. काय? अभिक्रिया करणारे जे कारण आहे, ज्यांच्यामुळे होतंय, जे काय असतं तुमचे? अभिक्रिया कारके. त्यांची रिएक्शन होती, बरोबर ना? जर जे अभिक्रिया कारके हा आणि हा मिळून म्हणून काय केलं आपण? प्लस. दोघं मिळून नवीन तयार करणार आहेत ना. हे अभिक्रिया कारके एकत्र येतील, प्लस म्हणजे एकत्र येतील, त्यांची रिएक्शन होईल. रिएक्शन साठी काय दिलेलं आहे त्यांनी? बाण दिलेला आहे, किरण दिलाय, बरोबर? आणि इकडे जे तयार होतील त्यांना काय म्हणणार मग आपण? उत्पादके. उत्पादिते किंवा उत्पादके जे उत्पादित होत आहेत या दोघांच्या अभिक्रियामुळे तयार होणार आहे, बरोबर ना? आता तुम्ही जर सिंपल उदाहरण घेतलं, कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण निळसर रंगाचे असते. कोणत्या रंगाचे असते? वाचलं का? बरोबर आहे ना? वाचच आहे, बारीक गोष्टी लक्षात ठेवायचा. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण असते निळसर रंगाचे असते. त्याच्यामध्ये आपण काय टाकली? जस्ताची भुकटी टाकली, बरोबर ना? त्याचं काय आलं? केमिकल रिएक्शन झालं. आता अभिक्रिया होईल त्याच्यावर, बरोबर ना? रासायनिक अभिक्रिया होईल. अभिक्रिया झाल्यामुळे काय होणार? तुमचं याच्यापासून तुम्हाला काय काय नवीन भेटलं? झिंक सल्फेटचे जलीय द्रावण भेटलं. कशाचं? जास्त म्हणजे काय होतं? झिंक होतं तुमचं. म्हणजे काय? जस्तीय सल्फेटचं द्रावण असं म्हणता येईल का आपल्याला? नाही, तर ऐकायला चुकीचं वाटतंय. म्हणून काय म्हटलं आपण? झिंक सल्फेटचे जलीय द्रावण. आणि प्लस तांबा, म्हणजे तांबा भेटला काय आपल्याला? नाही, त्याचे थोडे थोडे कण भेटले आपल्याला लालसर रंगाचे, बरोबर आहे? त्यांनी बोललेलं तसं. याचा हे काय आलं? तुमचं शाब्दिक समीकरण झालं, बरोबर? काय आलं? शाब्दिक समीकरण. शाब्दिक समीकरणाला आपण एवढं लिहायला आपल्याला वेळ नाहीये, बरोबर ना? तुम्ही जर PhD करता, काय करताय, तुम्हाला पटापट समीकरण लिहायचे, पटापट रासायनिक फॉर्म्युले लिहायचे. पेपरला पण एवढं नाही लक्षात. तुम्हाला काय मूलद्रव्याचे जे नाव आहेत हे लक्षात ठेवायचे, आणि त्याच्यावरून तुम्हाला रासायनिक अभिक्रिया समजेल. खरी रासायनिक अभिक्रिया आपल्याला संक्षिप्त स्वरूपावरूनच कळते की कोणत्या याचं आयनाचं विभाजन झालं आणि कोणत्याचं विभाजन नाही झालं, आणि काय नवीन भेटलं आपल्याला. तुम्हाला दिसतंय का? CuSO4 काय? कॉपर सल्फेट. काय? कॉपर सल्फेट. त्याची अभिक्रिया कोणासोबत झाली? झिंक सोबत. काय भेटलं तुम्हाला? झिंक सल्फेट. झिंक सल्फेट भेटला आपल्याला. दिसतोय? झेड म्हणजे काय तुमचा? झिंक आहे ना, आणि SO4 काय तुमचा? सल्फेट आहे. काय आहे? दिसतं काय? ह्या दोघांचं काय झालं? विभाजन झालं, आणि त्याची जागा कुठे घेतली? झिंकने घेतली. आणि कॉपर कुठे गेला? एकटा पडून गेला, तो सेपरेट होऊन गेला. कळलं? कॉपरला हाकलून झिंकने काय घेतली? त्याची जागा घेऊन टाकली. सिंपल. एवढं सगळं तुम्ही जर एका प्रश्नामध्ये व्यवस्थित लिहिताय, कळलं, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क आरामशीर भेटते. कळलंय? एकदम व्यवस्थित लिहायचंय. काय विचारल्यावर? रासायनिक समीकरण व त्याचे लेखन कसे करावे लिहायचं. डाव्या बाजूला हे असतात, तुमच्या बाजूला ते असतात, त्यांची प्रक्रिया कशी होती, बरोबर की नाही? काय अडचण येतपर्यंत समजलंय? रासायनिक समीकरण, रासायनिक काय दिसेल तुम्हाला? आता संतुलित करायचं 2 मार्काला विचारतो. किती मार्काला? 2 मार्काला. 4 मार्काला विचारणार, 3 मार्क 2 मार्काला विचारतील. सिंपल काय करायचंय? काहीच करायचं नाही. जी रासायनिक समीकरण दिसतं तुम्हाला, केमिकल इक्वेशन, त्यासाठी काय करायचंय? तक्ता आखून घ्यायचा, ऍज इट इज लिहून घ्यायचं. आता इथं काय आहे? ट्रिक काय आहे? N काय? कॅपिटल आणि A काय तुमचा स्मॉल आहे. याचा अर्थ तिथपर्यंत आहे तुमचं एक केमिकल, एक मूलद्रव्य. O काय आहे? कॅपिटल. त्याच्यानंतर H कॅपिटल आहे, म्हणजे O काय तुमचा एक मूलद्रव्य. H पण काय? एक मूलद्रव्य. H2 काय? एक मूलद्रव्य. S कॅपिटल आहे ना, तो एक मूलद्रव्य. O कॅपिटल आहे, एक मूलद्रव्य. 1 2 3 4 5 6 मूलद्रव्य, पण काही सेम सेम. फक्त मी तुम्हाला पहिले विभाजन सांगतो कसं. 6 झाले, अंडरलाईन केलं, बरोबर. नंतर Na
एक कॅपिटल आहे त्यानंतर स्मॉल आहे नंतर स्मॉल पर्यंत घ्यायचं. एस काय तुमचा कॅपिटल, ओ कॅपिटल, H2 कळालं. फोडणी करून घेतलं. सगळ्यात पहिले काय दिसतोय रे तुम्हाला, एन आहे, एन लिहून घेतला. ओ दिसतोय, ओ लिहून घेतला. एच दिसतोय, एच लिहून घेतला. परत काय आलं तुमचा, एच आला. बरोबर ना. एच लिहायची गरज आहे का, नाही. एस आलेला आहे, एस लिहिलाय का आपण, नाही, मग तो लिहून घ्यायचा. कळलं कसं केलं आपण, काय वेगळं काय संशोधन केलंय का, काहीच केलेलं नाही. जे तेच फक्त उतरवायचं तुम्हाला. एने लिहिलेला आहे तो ऑलरेडी लिहिलेला आहे, एस पण लिहिलेला आहे, ओ पण लिहिलेला आहे, एच पण लिहिलेला आहे, ओ पण लिहिलेला आहे. बस इथपर्यंत अडचण आहे. जे दिलेलं आहे तेच लिहायचं. आता तुम्ही म्हणशाल अणूंची संख्या कशी लिहायची, एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिले काय लिहिलं तुम्ही, एन ए लिहिलेलं आहे ना चार्ट मध्ये, काय लिहिलं आहे, एन ए. आता पूर्ण याच्यात एन ए मोजायचे किती, तिथं याने एक आहे ना, मग या इथं पण सांगतो तुम्हाला. कोणती बाजू आहे, अभिक्रियाकारांची डावी बाजू. आता फक्त याचा विचार करायचा, डाव्या बाजूचा. बरोबर, काय अडचण आहे. एन ए किती इकडं डाव्या साईडला एकच आहे, दुसरं कुठे दिसतो काही नाही. मग किती डाव्या बाजूला, कळलं. नंतर काय तुमचा ओ, ओ किती आहे, एक आहे. आणि इथं किती, इथं किती, काहीच नाही म्हणजे काय असतो, काहीच नसतो म्हणजे काय असतो, 1 आणि 4 किती झाले, 5. ऑक्सिजन किती झाले, मी इथं लिहिले, अणू लिहिले त्याचे. एच आहे, एच किती, इथं 1 आहे आणि इथं किती 2. 1 आणि 2 किती झाले, 3 लिहिले. काय अडचण आहे. नंतर काय, एच ऑलरेडी लिहून झाला आपला. यस बाकी होता, यस कुठं आहे का, किती आहे, एकच आहे, एक लिहिला. डावी बाजू आपली झाली. आता कुठं जायचं आपल्याला, उजव्या बाजूचे घेतले आपण. उजव्या बाजूला एन ए किती आहे, 1 आहे. Na2 सॉरी, Na2 राहून गेला, यातली तर ना राहून गेला. Na2 आहे इथं, मग किती आलं तुमचा, 2. बरोबर ना. एस किती तुमचा इथं, एस किती, एकच आहे, एक लिहिला. O4 किती, 4 आणि हा काय 5. नंतर तुमचा काय आहे, H2 किती आहे, 2च आहे. कुठं आहे का H2, H नाही. ऑक्सिजन किती आहे, 1 आणि 5 लिहिलेलं लावलं. झाले, सगळे झाले, काय अडचण इथपर्यंत. अणूंची जी संख्या आहे डाव्या बाजूला आणि अणूंची संख्या आहे ती उजव्या बाजूला सेम आहे का, नाही. याचा अर्थ काय, संतुलित नाही. ही अभिक्रिया जी आहे ती दिलेली संतुलित आहे का, नाही. डाव्या बाजूला जे अणूंची संख्या आहे तेवढीच अणूंची संख्या कुठे पाहिजे, उजव्या बाजूला पण पाहिजे. तेव्हा त्या अभिक्रियेला संतुलित अभिक्रिया म्हणतात. बरोबर ना. सेम तुमचं काय असणार आहे, जे वस्तुमान असणार आहे मूलद्रव्यांचं अभिक्रियाकारकांमध्ये, वस्तू जे असतं वस्तुमान असतं. नंतर ती अभिक्रिया झाल्यानंतर नवीन उत्पादन ते तयार होणार आहे, त्याच्यामध्ये पण वस्तुमान काय असणार आहे, त्यांचं सेमच असणार आहे. वस्तुमान चेंज होणार नाही. इथपर्यंत अडचण आहे. झालं तुमचं, इथपर्यंत फंडा क्लिअर झाला. इथपर्यंत काय अडचण नाही. आता तुम्हाला हे सगळं कळून गेला, बरोबर ना. जे काही होतं खिचडीचं मटेरियल तुम्हाला कळलं. नेमकं खिचडी बनवायची आता आपल्याला, म्हणजे काय संतुलित करायचंय. नेमकं करशाल काय मग तुम्ही, हे तुम्ही इथं 2 आहे म्हणून इथं 2 टाकून देशाल, इथं 5 आहे 5 झालं, इथं 3 येते इथं 3 करून देशाल, 1 येते 1. असं नाही चालत. काय करावं लागेल मला, संतुलित करावं लागेल. संतुलित कसं करणार, येण्याचे किती करायचे, 2 आहे, मग इथं पण किती करावं लागते आपल्याला, येण्याचे 2 करावं लागतील ना. मग काय करशाल तुम्ही, त्याला 2 द्यायचा असं. इथं 2 दिला, हा 2 झाला आणि हा किती झाला, मग 2, हा पण 2 झाला, बरोबर ना. हा 2 झाला, मग नवीन किती झाला, 2 झाला. ओ किती 2 ने वाढला ना, हे 2 आणि 2 किती होतील, मग 4 होतील ना, बरोबर ना. एच पण किती होईल, 2 ने वाढेल, एच तर वाढला. ओ किती वाढेल, 4 आणि 2 किती होतील, 6 होतील. बरोबर लिहितोय का, बरोबर का अडचण इथपर्यंत. मला सांगा, हा 2 झाला, ह्या पहिले किती होता, 5 होता ना, हा किती होता पहिले, 3.
6 आणि 4 इकडे लिहू आपण जे ऍडजस्ट केली. मला एक सांगा, हे केलं पण याच्यामुळे काय होतंय, परत चेंज झालं. ते मॅच होतं का, 2 मॅच झाला, हा 5 झाला, हा 2 मॅच होतं का, हे नाही. जे मॅच होतं ते सुद्धा चुकून गेलं. याला पण 2 बघा ना आपण, पण 2 केलं तर काय होईल, इकडे चुकून जाईल ना. मग काय असेल, ठीक आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे. लावायचं लावा टिळा, नाही तर नका लावू. खरा टिळा लावायचा, दुसऱ्यांना टिळा लावा, स्वतःला टिळा लावून फिरू नका, असं म्हणतो. आमची मॅडम तिला लावायचं चंदनचा टिळा लावायचा, मग दुसऱ्याला लावायचा, स्वतःला नाही लावायचा. म्हणजे कळतंय का मी काय म्हणते. ज्याला सांगतो ना त्याला कळालं बरं. ऐका रे, इथपर्यंत फंडा क्लिअर तुमचा. 2 लावून दिला, वाढले. आता प्रॉब्लेम काय तुमचा, प्रॉब्लेम काय उरला, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा. ऑक्सिजन आणि हायड्रोजन कुठे दिसत आहेत, इकडे दिसत आहेत ना. इकडे कमी पडले, कितीने कमी पडले हायड्रोजन, 2 हायड्रोजन समजा मी 2 वाढवून टाकले, किती आले हायड्रोजन, 4 इकडे किती आले, 4 होऊन गेले. हायड्रोजन वाढला, हा पण वाढून जाईल ना. 2 दोघांना मल्टिप्लाय होईल ना. आपल्या सिंपल गणित, बाहेर असला तर तो दोघांना मल्टिप्लाय होतो, बरोबर की नाही. हायड्रोजन 4 झाला आणि ऑक्सिजन किती झालं, 2 ऑक्सिजन आणि 4 ऑक्सिजन किती होतील, 6 ऑक्सिजन होते. झालं बॅलन्स, संपला विषय. 2 2 6 6 4 4 1 झालं संतुलित. झालं, 2 मार्क भेटले पैकीच्या पैकी, काहीच इश्यू नाही. तक्ता व्यवस्थित काढायचा, नवीन तक्ता काढायचा बरं का. मी याच्यातच दाखवलं फाळावर जागा नाही म्हणून, पण तुम्ही काय करायचं, नवीन तक्ता काढायचा आणि इक्वेशन परत लिहायच्या, त्याच्यातच ऍडजस्टमेंट करायच्या. कळालंय, संतुलित करायचं. जमायला पाहिजे बरं का, पहिलेच सांगतो. आंबडे मेडिसिन 99 रुपयाचा डबा. किती करतात, किती रुपये, स्टार्टिंगला 99 रुपये खर्च, महिन्याला संपल्यावर महिना भरलं 12,500 रुपये पगार. दहावीला मार्क नाही पडलं तर मोबाईलची शूटिंग करायलाच बोलावं लागेल पर डे. दुसरा ऑप्शनच नाही का, तेच करणार. 10% कमी पडले का तुम्हाला, काहीच नाही, आपल्याकडे काम आहे. आंबडे मडीशी जायची गरज नाही. कॅमेरा म्हणून बघा, आणि तू ये, तू काय ना तिथून सुरुवात आहे पगार. अरे बिन पगारावर करशील, फुल अधिकारी, समस्या चांगली वाटतंय, चांगलं. ऐका रे, आपला पुढचा प्रश्न काय होता, प्रश्न 3, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. बरोबर, रासायनिक अभिक्रियांचे किती प्रकार दिसतात, 1 2 3 4, बरोबर ना. रासायनिक अभिक्रिया म्हणजे सांगितली होती, 2 मूलद्रव्य एकत्र येतात, 2 पदार्थ एकत्र येतात, त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि तुमचा नवीन एक उत्पादक तयार होतो. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार 4 प्रकार सांगितले. किती, 4. सर्वात पहिली संयोग अभिक्रिया, दुसरी अपघटन अभिक्रिया, तिसरी विस्थापन अभिक्रिया आणि चौथी दुहेरी विस्थापन अभिक्रिया. तुम्हाला पेपरला विचारलं रासायनिक अभिक्रिया स्पष्ट करा व त्यांचे प्रकार स्पष्ट करा. तुम्ही काय करायचं, काही नाही आठवलं, हे नाही आठवते काही प्रॉब्लेम नाही, पण ऍटलीस्ट हे तरी आठवलं पाहिजे तुम्हाला. 4 पॉईंट कोणकोणते, संयोग, नंतर अपघटन, विस्थापन, दुहेरी विस्थापन, बरोबर ना. इथं पण काही ट्रिक वापरायची तुम्हाला. सअविदू, काय सअविदू, असं काही करायची गरज नाही, एकदम सिंपल आहे. संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया, बरोबर ना. त्या ट्रिक लावायची पण गरज नाही, काहीच नाही, सिंपल जसं आहे तसं पाठ करा. समजलं. आता संयोग अभिक्रिया म्हणजे काय, सगळ्यात पहिले खूप वेळेस विचारले गेलेले प्रश्न आहे. रासायनिक अभिक्रिया व त्यांचे प्रकार स्पष्ट करा. गाळलेल्या जागांमध्ये बहुतांश विचारतात. सगळ्यात पहिली कोणती तुमची, संयोग अभिक्रिया, बरोबर. संयोग अभिक्रिया म्हणजे काय रे, सांगा. ज्या अभिक्रियेत संयोगलाच इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे कॉम्बिनेशन. काय कॉम्बिनेशन म्हटलंय ना,
कॉम्बिनेशन. संयोग म्हणजे काय? कॉम्बिनेशन. मग काय सांगता येईल अर्थ? तुम्ही अभिक्रियावरूनच बघताय ना, दोन मूलद्रव्य, दोन केमिकल्स एकत्र येत आहेत, कंबाईन होत आहेत, एकत्र येत आहेत, बरोबर ना? आणि त्या दोघांपासून काय तयार होतोय? एक तयार होतोय. दोन मिळून एक तयार होतोय. म्हणजे डेफिनेशन काय तुमची? दोन अभिक्रियाकारके मिळून एक उत्पादित तयार करतात. त्याच अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. खाली उदाहरण लिहायचं ना, उदाहरण लिहायचं, संपला विषय. समजलं? मी तुम्हाला आता सगळे नाव वगैरे तुम्हाला माहिती दिलेले आहेत, सगळे पाठ करायचे व्यवस्थित, जेवढे होतील तेवढे पाठ करा, पण डेफिनेशन ते तरी नक्की पाठ करा. कळलं? एक्झाम्पल आणि तुम्ही डेफिनेशन लिहून आहेत पूर्ण. हा जर पूर्ण मार्कला विचारला तर पूर्ण 4 मार्कला विचारते. व्यवस्थित एक्सप्लेन करून उदाहरण लिहून. उदाहरण प्रत्येकच आलं पाहिजे. तुम्ही फक्त उदाहरण न लिहिता फक्त डेफिनेशन लिहून दिले, शक्यतो अर्धाच मार्क टेकवतो तुम्हाला, जास्त मार्क टेकवणार नाही. कळलं? नेक्स्ट काय तुमची? अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया म्हणजे तुम्हाला दिसतंय का? त्याच्यामध्ये दिसतंय. ही काय तुमची साखर आहे. काय आहे? कळलं? साखरची काय आली? उष्णता दिली. अभिक्रियाकारक जी काय प्रोसेस देणार आहे आपण, उष्णता देणार आहे का, थंड करणार आहे, काय करणार आहे आपण, बरोबर ना? ते आपण त्या बाणाच्या वरती लिहितो. साखरेला आपण गरम केलं तर काय होतंय? एकापासून किती तयार झाले? 2 तयार झाले. म्हणजे एका अभिक्रियाकारकापासून आपण किती उत्पादने तयार करतोय? 2. कळलं? म्हणजे एका, याला इंग्लिश मध्ये म्हणतात रिएक्टंट्स. एका रिएक्टंट पासून आपण 2 प्रोडक्ट तयार करतोय, बरोबर ना? किती प्रोडक्ट तयार करतोय? 2 प्रोडक्ट. त्याला आपण म्हणणार अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रियेला इंग्लिश मध्ये काय म्हणलं त्यांनी? डिकम्पोजिशन. काय? डिकम्पोजिशन. बरोबर आहे का? दादा तो जो पान आहे त्याला एरो म्हटलं जातं ना. हा, एरो म्हणजे रे ती याची बो समोर अभिक्रिया होऊन ती समोर त्याचे उत्पादन ते आपण दर्शवतोय, म्हणजे पुढे रिप्रेझेंट करतोय. कळालं? समजलं इथपर्यंत? एकापासून 2 तयार होतात, याला काय होतात? अपघटन. संयोग म्हणजे काय? कंबाईन होतो ते. अपघटन म्हणजे काय? त्याचं डिकम्पोजिशन होतं, म्हणजे ते काय होतं? ते वेगवेगळे होतात. याच्यातला कार्बन वेगळा झाला आणि H2O वेगळा झाला. कळालं? काय अडचण आहे? ही काय तुमची अपघटन अभिक्रिया झाली. संयोग म्हणजे एकत्र येत होते, अपघटन म्हणजे वेगवेगळे होते. झालं? म्हणजे एका अभिक्रियाकारापासून किती उत्पादने तयार झाले? 2. याला काय म्हणणार आपण? अपघटन अभिक्रिया. नेक्स्ट काय तुमची? विस्थापन अभिक्रिया. तुम्ही याच्यातच बघितलं, आपण केव्हा बघितलं? कोणत्या काय शिकवतो तेव्हा? झिंकची जस्ताची पुडी वगैरे आपण रासायनिक समीकरण आणि त्याचं कसं लिहितात त्याचा अभ्यास करत होतो तेव्हा लिहिलं होते. कळलं? मागे आता जेव्हा झालं. मग झिंक म्हणजे काय? जस्त आणि कॉपर सल्फेट या दोघांची अभिक्रिया झाली तर आपल्याला काय भेटणार आहे? झिंक सल्फेट. मी काय सांगितलं तुम्हाला? झिंक एकटा आहे पहिले, नंतर तो कोणाची जागा घेऊन गेली? कॉपरची. कॉपरला हाकलून दिलं, एकट्याला काढलं बाहेर, बरोबर? कॉपरची जागा झिंकने घेऊन टाकली, झिंक सल्फेट तयार झालं आणि कॉपरची पूड तयार झाली लालसर. कळलं? समजलं इथपर्यंत? हे जे जागा घेण्याची प्रक्रिया आहे ना, तेच विस्थापन झालं. कळलं? विस्थापन केलं म्हणजे काय? त्यांनी दुसऱ्याची जागा घेऊन टाकली, हे विस्थापन झालं. हे एकच विस्थापन झालं जर ते दोघी ठिकाणी होत असेल. एजीची जागा एननी, एनची जागा एजीने घेऊन टाकली, बघा, बरोबर ना? याला काय म्हणणार मग? दुहेरी विस्थापन. कळलं? दोघांनी एकमेकांची जागा एक्सचेंज होणं. सिंपल ट्रिकने लक्षात ठेवा, जास्त वेळ नाही, 10-12 दिवस बाकी आता. कळलं? आता याच्यामध्ये हे 4 केले तुम्ही, पण इकडचं जर बघितलं, कोणता पॉइंट? बी, अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रियाच्या 2 अजून काय प्रकार पडलेले आहेत? किती प्रकार आहे? 2 प्रकार. एक औष्णिक अभिक्रिया आणि विद्युत अपघटन अभिक्रिया. कळलं? याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, CaCO3 ला आपण उष्णता दिली. हा काय ट्रायंगल म्हणजे काय? उष्णता. याच्यापासून 2 तयार झाले, बरोबर ना? एकालाच देतोय आपण, एकच कंपोनंट आहे ना, एकच अभिक्रिया करायची, त्याला उष्णता दिली, 2 तयार झाले. विद्युत अभिक्रियामध्ये पण तसंच आहे. औष्णिक म्हणजेच काय? हीट, म्हणजेच काय? उष्णता. आणि विद्युत म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी. आपण काय करू? इलेक्ट्रिकल चार्ज देऊ.
मग आपण H2O ला जर इलेक्ट्रिकल चार्ज दिला, H2 आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे झाले. बघितलं तुम्ही कधी ते? तुम्ही सायन्स एक्सपेरिमेंट बघितलं असेल युट्यूबला, आता सध्या व्हायला चालू आहे. 2 पेन्सिल टाकतात, त्याला बॅटरी लावतात, त्या बुडबुडे निघतात. मग तेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट होतं त्याच्यात. कळालंय? समजलंय? अपघटनेच्या 2 अजून प्रकार समजलं तुम्हाला? रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. याच्यात काय अडचण आहे? काय पुढचं आपल्या उष्मग्राही उष्मदायी प्रक्रिया अभिक्रिया, बरोबर ना? ग्राही आणि दायी या शब्दाचा अर्थ काय? ग्राही म्हणजे काय आणि दायी म्हणजे काय? ग्राही म्हणजे काय? ग्रहण करणं. आणि दायी म्हणजे देणार. ग्रहण करणे म्हणजे काय? स्वतः घेणे, बरोबर ना? आणि दायी म्हणजे काय? देणे, दान करणे. मग शब्दातच दिलं तुम्हाला ग्रहण करताना ते तुमचे काय आहे? अभिक्रियाकारके. ते काय करतायत? उष्णता घेतायत. दिसतंय ना? इकडे आपण जे लिहितो याचा अर्थ काय आहे? इकडच्यांची रिएक्शन होणार आहे आणि तिकडे काय भेटणार आहे आपल्याला? उत्पादक भेटणार आहे. मग इकडे रिएक्शन होतानाच उष्णता भेटते आपल्याला. जी उष्णता घेतोय आपण, काय घेतोय? ग्रहण करतोय. उष्णता ग्रहण करतोय. अशा अभिक्रियांना काय म्हणणार आपण? उष्मग्राही अभिक्रिया. कळालं? समजलं? ज्या रासायनिक अभिक्रियामध्ये उष्णता ग्रहण करणारी, स्वतः घेणारी, ऍब्झॉर्ब करणारी हीट, ज्या केमिकल रिएक्शन मध्ये तुमची हीट ऍब्झॉर्ब होणार आहे. काय? ज्या केमिकल रिएक्शन मध्ये ही केमिकल रिएक्शन झाली रासायनिक अभिक्रिया, हीट काय होणार आहे? म्हणजे उष्णता काय होणार? ग्रहण करणारे काय होणार आहे? ऍब्झॉर्ब होणार आहे. आणि तुम्हाला तुमचा प्रोडक्ट म्हणजे उत्पादक भेटणार आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण? उष्मग्राही अभिक्रिया असं म्हणणार. समजलं? याच्यात काय अडचण आहे? ग्राही म्हणजे ग्रहण करणार. आता दायी म्हणजे काय असणार आहे? मग देणार. मग तुम्ही काय सांगशाल? ज्या केमिकल रिएक्शन मुळे किंवा ज्या अभिक्रियकारकांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे तुमची उष्णता तयार होणार आहे. उष्णता कुठे आली? तुमची उत्पादकांमध्ये आली, म्हणजे प्रोडक्ट मध्ये आली. म्हणजे ती काय तयार होणार आहे ना उष्णता. इकडे असती तर काय असतं? बाणाच्या लेफ्ट साईडला घेतली असती आणि बाणाच्या उजव्या साईडला म्हणजे A प्लस E, बरोबर ना? कळालं? काय अडचण आहे? उष्णता घेतली अभिक्रियाकारकांनी किंवा अभिक्रियाकारकांचं रिएक्शन होऊन अभिक्रिया होऊन तुम्हाला उष्णता भेटली. उष्णता बाहेर पडली म्हणजे काय? उष्मादायी. म्हणजे तुम्ही काय केलं? समजा चुना पाण्यात टाकला, चुना आणि पाणी काय आलं? तुमचे अभिक्रियाकारके झाली. ती रिएक्शन झाली. उत्पादक काय भेटलं तुम्हाला? ती निवळी भेटली, चुन्याची निवळी, पाण्याचं सोल्युशन आणि हीट तयार झाली. माहिती ना तुम्हाला? हीट तयार होती, उष्णता तयार होती, गरम होऊन जातं सगळं पाणी वगैरे. कळलं? उष्णता बाहेर टाकतं. त्याला आपण काय म्हणू मग? उष्मदायी अभिक्रिया. काय अडचण याच्यात? कळलं? सांगा रे भाऊ. रासायनिक अभिक्रियेचा दर, रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करणारे घटक. तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न काय कळाला? काय काय प्रश्न काय? रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे काय? घटक. दर दर प्रमाण. प्रमाण म्हणजे कसं? किती जलद गतीने होते एखादी गोष्ट. दर असतो. पैशाचे पण दर असतो. किती प्रमाणात तो घटतोय वाढतोय, बरोबर? दर असतोय एखाद्या गोष्टीचा. तर रासायनिक अभिक्रिया आहे. समजा तुम्ही डिझेल घेतलं आणि पेट्रोल घेतलं. डिझेल आणि पेट्रोल घेतल्यानंतर सगळ्यात चांगली आग कोणात लागणार? अरे पेट्रोल हे जास्त ज्वलनशील पदार्थ आहे. जाऊ दे, तेल आणि पेट्रोल घ्या, कोणतं चांगलं जळेल? पेट्रोल. जलद गतीने जळेल. म्हणजे त्याचा ज्वलनाचा दर कसा आहे? जास्त आहे ना. त्याची क्वालिटी चांगली आहे, त्याचा दर पण चांगला असणार. तसाच रासायनिक अभिक्रियाचा पण दर असणार आहे. 2 केमिकल कंपाऊंड एकत्र केले तर ते किती जलद गतीने होत आहे, बरोबर ना? तुम्ही आता इथं उदाहरण घ्या. स्वयंपाकाचा गॅस, लोखंडाचे वस्तूचे गंजणे, खडकाच्या अपक्षी होणे, बरोबर ना? जे भुगा होणे, खडकाचा भुगा होतो, किती वर्ष लागतात? खडकाची माती व्हायला
हजारो वर्ष लागतात, 100 वर्ष लागतात, बरोबर की नाही? मग एकदा आपण आपटलं लवकर त्या अभिक्रिया काय हळूहळू होतात. अभिक्रिया ही एकदम हळूहळू आहे. खडकांचा अपक्षण होणे, बरोबर ना? अपक्षीण होणे, बरोबर. लोखंडाची वस्तू कसणे, ते पण काय हळूहळू अभिक्रिया आहे. पण गॅस पेटवणे स्वयंपाकाचा, ही काय शिकवली क्रिया आहे? जलद, बरोबर, जलद क्रिया आहे. मग रासायनिक अभिक्रियांचा दर जो आहे आणि जे घडून येण्याची जी प्रक्रिया आहे, काही ठिकाणी जलद आहे, काही ठिकाणी एकदम हळूहळू आहे, बरोबर ना? तर जी गती आहे ना, त्यालाच आपण दर म्हणूया इथं, बरोबर ना? कोणत्या दराने होत आहे, काही कमी दराने होत आहेत, काही जास्त दराने होत आहेत, बरोबर ना? तर त्यांनी काय म्हटलेलं इथं, एकच अभिक्रिया जर घेतली तुम्ही, पाणी ठेवले बशीत, बरोबर ना? पाणी ठेवले किंवा तुम्ही जर वाटी बाहेर ठेवली, डिश बाहेर ठेवली, त्याला पाणी पूर्ण उडायला किती वेळ लागतोय? 2 तास. तेच उन्हाळ्यात तुम्ही वाटी ठेवा, उडायला किती वेळ लागेल? अर्धा तास, 1 तास. का झालं रे असं? अभिक्रिया तर एकच आहे ना, काय अभिक्रिया एकच आहे, पण नेमकं चेंजेस काय आलं की अभिक्रियेचा दर चेंज झाला, अटी बदलल्या. काय झालं? कंडिशन बदलली. कंडिशन काय होती? इथे हिवाळा होता, वातावरण कसं होतं? थंड होतं. पण इथं कंडिशन काय आहे? ऑलरेडी उन्हाळा आहे, तर वातावरण ऑलरेडी काय आहे? गरम आहे. तर त्याच्यामुळे याचं जे इव्हॅपोरेशन रेट आहे, म्हणजे बाष्पीभवनाचं प्रमाण आहे, ते कसं असणार आहे? जलद असणार आहे. म्हणजे दर कोणाचा जास्त आहे? मग उन्हाळ्यात दर जास्त असणार आहे. कळलं? दर म्हणजे काय? रासायनिक अभिक्रियेचा दर काय? मग तसं तुम्ही 2 कंपाऊंड एकत्र करताय, त्याचा दर निघतो, दर असतो, किती त्या प्रमाणात आणि किती जलद गतीने त्या होणार आहे, बरोबर की नाही? किंवा होणार आहे का नाही होणार आहे, ते दर डिसाईड करतो. कळालंय? तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली अभिक्रिया कोणती तुमची? कोणते घटक आहे? त्या अभिक्रियेवर परिणाम करणारे, त्या दरावर परिणाम करणारे घटक काय? अभिक्रियकांचे स्वरूप कसं असणार आहे? काय स्वरूपावर तुमचा जो दर असणार आहे तो काय असणार आहे? अवलंबून असणार. स्वरूप चेंज झालं तर दर पण काय होणार? चेंज होणार. इथं मी पाणी ठेवलेलं आहे, तिथं तुम्हाला वेगवेगळे उदाहरणं दिलेले आहेत, ते तुम्हाला सिंपल सांगतोय, कारण जे तुम्हाला पुस्तकातले. पाणी दिलेलं इथं काय? इथं पण पाणी, बरोबर आहे की नाही? दोघं उन्हाळ्यात आहे समजा, काय आहे? दोघांना 1-1 तास लागेल ना, समजलंय? इथपर्यंत काढत नाही काहीच नाही. पण समजा मी पाणी नाही टाकता, दुसरं काहीतरी टाकलं, गुलाबजामुनचा पाक घेऊ आपण. हा नाही खाऊशी वाटतंय. गुलाबजामुनचा पाक घेतला आपण, लय गरम होते, कृष्णा तोंडाला पाणी आलं. असं बघा, गुलाबजामुनचा पाक आता कोणता लवकर उडणार आहे? गुलाबजामुनचं पाणी लवकर उडेल, घट्ट होईल, पण लवकर उडेल का? उडणार तर पहिले हेच उडणार आहे, हे पण उडणार आहे, त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण उडेल, थोडासा चिकटपणा तिथं शिल्लक राहील, बरोबर ना? द्राव्य तिथं शिल्लक राहील. म्हणजे काय होणार आहे? तुमचं स्वरूप चेंज झालं ना. काय आलं? कळलं? पहिला मुद्दा काय? अभिक्रियाकारकांची सहती. सहती म्हणजे काय? तिथं कोणतं उदाहरण घेतलेलं आहे? विरल व आणि काय? सहत आम्ल, म्हणजे हायड्रोक्लोरिकचं. विरल व सहत आम्ल, बरोबर ना? हायड्रोक्लोरिकचं असे 2 आम्ल घेतले. विरल म्हणजे काय आणि सहत म्हणजे काय? आता तुम्ही सांगा. विरलचा अर्थ काय होणार आहे? सहतचा एकदम, विरल म्हणजे एकदम कमी मोकळं. मोकळं म्हणजे तुम्ही 2 बिकर घेतले, म्हणजे काय? काचेचे भांडे घेतले, बरोबर ना? याच्यामध्ये पाणी आणि याच्यामध्ये पाणी, दोघांमध्ये पाणी. मी याच्यामध्ये 1 चमचा हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं, समजा 1 चमचा हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं, त्याचा अर्थ काय आला? हे कोणतं द्रावण तयार झालं? विरल आम्ल तयार झालं. विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड झालं. त्याला इंग्लिश मध्ये डायल्यूट ऍसिड. काय रे, काय म्हणतात? डायल्यूट ऍसिड. काय? कशाचं? विरघळण झालं त्याचं.
डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट म्हणजे काय? आता म्हणजे substance हे mix होतं. आपण जेव्हा मिक्स करतो पाण्यासोबत वगैरे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करतो, रिड्यूस करतो, तेव्हा ते काय असणार आहे? आपलं डायल्यूट सोल्युशन असणार. कळलं? म्हणजे पण त्याची energy आता समजा त्याला तेवढं- हे विरल म्हणजे काय कळलं तुम्हाला? साधं एकदम, लक्ष ठेवा. साधं म्हणजे त्याच्यामध्ये जास्त स्ट्रॉंग नाही. पॅक आणि एकदम लाईट पॅक. हा काय लाईट पॅक आहे. इकडचा आपण स्ट्रॉंग पॅक बनवू. तो काय आला तुमचा? सहज पॅक. जास्त चढत जास्त चढेल. बरोबर ना? तो सहज पॅक झाला. बरोबर की नाही? समजतंय का नाही समजत? समजलं? नाही दारू करायचं. मग हा काय विरल आणि हे काय आहे? सहज. हा काय स्ट्रॉंग आहे आणि हा काय आहे? वीक आहे. सोल्युशन. कळलं? काय प्रॉब्लेम आहे? मग मला एक सांगा, अभिक्रिया कोणाची जलद होणार आहे? असं काय? विरल आणि सहज. स्ट्रॉंग कोणतं आहे तुमचं? सहज आहे. बरोबर आहे. वाचा बघा तिथं. कन्फर्म करत जा. मी बोलतो ते, मी तोंडी सांगतो आणि मी दरवेळेस तोंडी सांगतो. याचा अर्थ हे नाही की मी माणूस आहे. 19-20 होतं ते. जेव्हा चेक करायचं काम तुमच्या हातात पुस्तक आहे. काय? मला इंग्लिश मधून थोडंफार माहिती, मराठीतून काय वेळेस कन्फ्युजन होतं सगळ्यांचं, कारण मराठीचे शब्द लय जडजड वापरले त्यांनी. उत्प्रेरक आहे बघा. आता पुढचा शब्द उत्प्रेरक. ते जाऊ द्या. इथे आपण स्ट्रॉंग आणि वीक. सहज म्हणजे काय? तुमचा स्ट्रॉंग असणार. बरोबर? समजून घ्या. असेल नसेल माहिती नाही. सहज म्हणजे काय? तुमचा स्ट्रॉंग. कोणाची अभिक्रिया लवकर होणार आहे? वरती केलं कोणती पहिले चढेल? स्ट्रॉंग वाली चढेल ना. म्हणजे कोण? मग अभिक्रियेचा दर कशावर डिसाइड झाला? अभिक्रियाकारांच्या सहतीवर डिसाइड झाला ना तो. मग परिणाम करणारा घटक आहे ना सहती पण. अभिक्रियाकारकाची जर सहती स्ट्रॉंग असेल तर अभिक्रिया जलद होईल, दर वाढेल. अभिक्रियाकारकाची सहती जर कमी झाली तर तुमचा काय होईल? दर काय होईल? कमी होईल. बरोबर ना? समजतंय का? अडचण आहे? झालं. अभिक्रियाकाराचे तापमान. अभिक्रियेचे तापमान आत्ताच मागे बघितलं आपण. कपशी आणि बरोबर. तुम्ही बघितलंय पाण्याला उष्णता दिली, रासायनिक अभिक्रिया झाली ना. पाण्याला उष्णता दिल्यावर काय होतं रे? पाण्याचं रूपांतर कशात होतं? वाफेत होतं. बरोबर ना? अभिक्रिया झाली. पण 1 लिटर पाणी आहे, गरम केलं. बरोबर ना? गॅसवर ठेवून गरम केलं. 1 लिटर पाण्याला उकळायला 10 मिनिटं लागली. उकळायला म्हणजे बॉइलिंग पॉइंट पर्यंत पोहोचायला. पण मी तेच ऑलरेडी तेवढंच पाणी, तेवढंच सगळं काही, गॅसची फ्लेम पण तेवढंच सगळं काही. याचं टेम्परेचर काय होतं स्टार्टिंगला? रूम टेम्परेचर म्हणजे 27 ते 28 डिग्री सेल्सिअस. बरोबर ना? किती मिनिटं लागले? 10 मिनिटं. बॉइलिंग टेम्परेचरला पोहोचायला म्हणजे किती टेम्परेचरला? बॉइलिंग टेम्परेचर किती असतं? 100. किती? 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर ना? हे ऑलरेडी 27-28 होतं, हे होतं 60 डिग्री सेल्सिअस. स्टार्टिंगला किती होतं ऑलरेडी? ते उन्हातून येऊन मी गॅसवर ठेवलं, 60 डिग्री सेल्सिअस होतं. याला 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जायला किती वेळ लागेल? मग ऑब्विसली कमी वेळ लागेल. बरोबर ना? साहजिकच आहे, कमी वेळ लागेल. डिफरन्स कमी ना. 7 किंवा 5-6 मिनिटं अप्रॉक्सिमेट धरून घ्या. याचा अर्थ काय झाला रे? अभिक्रियेचे तापमान, त्याचे तापमान जास्त आहे. अभिक्रियेचे तापमान पण काय करणार? तुमचं अभिक्रियेला इफेक्ट करणार आहे का नाही? समजलं? तुमच्या अभिक्रियेमध्ये जर तापमान ऍड केलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? तुमच्या अभिक्रियेचा जो दर असणार तो पण काय होणार? तुमचा वाढणार आहे. कळलं? अभिक्रियेचा दर कसा वाढतोय? कशामुळे? तापमानामुळे. सिंपल आहे. कळलं? शेवटचे तुमचं उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट हा खूप इंटरेस्टिंग शब्द आहे. Catalyst. समजा तुम्ही शेकोटी पेटवतायत. काय करताय? शेकोटी
व्हिडिओ चालू आहे? हा चालेल. शेकोटी करताय तुम्ही? हा. शेकोटी करत असताना साधी शेकोटी चालू तुमची, बुट्टे बट्टे प्लास्टिक बिस्टिक टाकून कुरकुऱ्याचे पुढे टाकून, बरोबर, त्याच्यामध्ये तुम्ही सॅनिटायझर मारलं काऊन भडकावतो. माझ्या इंस्टाग्राम चॅनलला आहे एक दर्द बरं गाणं टाकलंय आणि भडकावतो दाखवलाय, तर जाऊन बघू शकता ते एक्सपेरिमेंट. सॅनिटायझर टाकलं तर काय होतो, भडकावतो. म्हणजे त्या सॅनिटायझरनी काय काम केलं तुमचं? समजा आग लावायची. समजा आपण गॅस पेटवला आणि सॅनिटायझर मारायचं, मग काय आग लावायचे काम होईल ना, येईल तुमच्या तोंडापर्यंत नक्की. जोपर्यंत जिथपर्यंत सॅनिटायझर तिथपर्यंत. अरे बरेच लॉकडाऊन मध्ये पण कोरोना मध्ये सॅनिटायझर मुळे बरेच लोक भाजले पण. भाजले डायरेक्ट. आमचा अजून सर सॅनिटायझर लावतो. अरे तर व्हिडिओ मध्ये माहिती लावतात सर, चांगलं सरांचे पण हात भाजतील नाही. चांगलं बोलत जरी ऐका. म्हणजे सॅनिटायझर काय काम करते, आग पेटती ती पण काय तुमची केमिकल रिएक्शन आहे, पण त्याच्यामध्ये सॅनिटायझर टाकला आपण त्याच्याने काय होणार, भडका. म्हणजे रासायनिक अभिक्रियेला का भेटला, दर वाढला ना त्याचा. काही रासायनिक अभिक्रिया अशा असतात की ज्या फक्त कधी होतील, त्याच्यामध्ये आपण उत्प्रेरक टाकू तेव्हाच होतील, कॅटलाइज टाकू तेव्हाच होतील, कळलं. अशा कशाला म्हणतात, अभिक्रियाकारकांना उत्प्रेरक असं म्हणतात. आणि उत्प्रेरक हे रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारा घटक आहे. म्हणजे काय लक्षात ठेवणार मग तुम्ही, सॅनिटायझर तिथे लिहायचं नाही पेपरात, आपल्याला व्यवस्थित काही उदाहरणं दिले ते करायचे. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतो, कळलं. उत्प्रेरक काय अडचण आहे, उत्प्रेरक म्हणजे काय, कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय, सॅनिटायझर. आणि समजलं उदाहरण काय दिलं तुम्हाला, काय अडचण आहे समजलं कृष्णा. हे विचारून घेतो तर मी नंतर विचारतो. विचार गुन्हा करला इंग्लिश मध्ये काय म्हणतात.